नमस्कार, मी प्रिया काळे. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांना मातृशोक झाला आहे. दिल्लीतील एम्स मध्ये राजमाता माधवीराजे सिंधिया यांचे बुधवारी सकाळी 9:28 निधन झाले आहे. मागील 3 महिन्यांपासून त्यांच्यावर एम्स मध्ये उपचार सुरू होते, तर मागील काही दिवसांपासून त्या व्हेंटिलेटरवर होत्या. माधवीराजे यांच्यावर ग्वाल्हेर येथे गुरुवारी सकाळी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. माधवीराजे यांच्या निधनाचे वृत्त कळताच अनेक नेत्यांनी दुःख व्यक्त केले आहे. सामरा बेळगाव येथे तब्बल 18 वर्षांनंतर मंगळवार दिनांक 14 मे पासून श्री महालक्ष्मी देवीच्या यात्रेला सुरुवात झाली आहे. आज बुधवारी यात्रेच्या दुसऱ्या दिवशी हजारो भाविकांनी रथोत्सवामध्ये मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला होता. यावेळी सर्वत्र भंडाऱ्याची उधळण करण्यात येत होती, त्यामुळे यात्रा परिसर सोन्याहून पिवळे झालेले दिसून येत होते. रथोत्सव मिरवणूक बँड तसेच पारंपरिक धनगरी वाद्यांच्या गजरात मार्गक्रमण करत होती. हा रथ ओढण्यासाठी गावातील आबालवृद्ध व तरुण मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती. आज बुधवारी सकाळी शिवानंद कुलकर्णी यांच्या निवासापासून या रथोत्सवाला प्रारंभ करण्यात आला. त्यानंतर चावडी गल्ली शुक्रवार पेठ येथून हा रथ मार्गस्थ झाला. येथील श्री महालक्ष्मी देवीचा रथ हा इसवी सन 1950 साली झालेल्या यात्रेमध्ये घडवण्यात आला होता. तोच हा रथ अजूनही भक्कम असून कायम आहे. सदर रथ 7 अंकणाचा म्हणजेच 7 थरांचा असून प्रत्येक अंकणामध्ये 42 नक्षीदार खांब आहेत. या रथाची उंची तब्बल 60 फूट इतकी असल्याने डोळे दिपून जातील असा हा रथ आहे. भक्तिमय वातावरणात आज बुधवारी दिवसभर हा रथोत्सव सुरूच होता. आंध्र प्रदेशच्या पलनाडू जिल्ह्यात मंगळवारी रात्री उशिरा बस आणि ट्रक यांची जोरदार टक्कर झाली आहे. या दुर्घटनेत 6 जणांचा मृत्यू झाला आहे. टक्कर झाल्यावर बस लागलेल्या आगीत जळून खाक झाली आहे. या दुर्घटनेतील जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. काही जखमींची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात आले. लोकसभा निवडणुकीसाठी दिनांक 7 मे रोजी मतदान घेण्यात आले आहे. यानंतर बेळगाव लोकसभा मतदारसंघाच्या व्याप्तीत येणाऱ्या 8 विधानसभा मतदारसंघातील मतदान यंत्रे आरपीडी महाविद्यालयातील स्ट्रॉंग रूम मध्ये ठेवण्यात आली आहे. या ठिकाणी कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. याबरोबरच सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची 24 तास नजर आहे. निवडणूक विभाग आता मतमोजणीच्या तयारीच्या कामात गुंतली आहे. दिनांक 4 जून रोजी मतमोजणी करण्यात येणार आहे. यासाठी आवश्यक ती तयारी केली जात आहे. लोकसभा निवडणुकीसाठी बेळगाव लोकसभा मतदारसंघातून विविध राजकीय पक्षांसह अपक्ष अशा 13 उमेदवारांनी निवडणूक लढवली आहे. त्यानुसार निवडणूक विभागाकडून मतमोजणीची तयारी केली जात आहे. बेकायदेशीर कामे करण्यासाठी महानगरपालिकेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांवर काही राजकीय व्यक्ती दबाव घालत आहेत. त्यामुळे काम करणे अवघड झाले आहे. तेव्हा हा राजकीय दबाव कमी करण्यासाठी पाऊल उचलावे अशी मागणी महानगरपालिका कामगार सुरक्षा विकास संघटनेच्या वतीने महानगरपालिका आयुक्तांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. नंदीहळ्ळी गावच्या शिवारात विद्युत खांब कलंडल्याने वाहिन्यांची उंची कमी झाली आहे. त्यामुळे ऊस गवत याची वाहतूक करताना धोका निर्माण झाला आहे. उच्च दाबाच्या विद्युत वाहिन्या असल्याने शेतकऱ्यांना जीव मुठीत घेऊन शेतीची मशागत तसेच इतर कामे करावी लागत आहेत. अनेक वेळा बागेवाडी येथील हेस्कॉम कार्यालयाला कळवून देखील विद्युत वाहिन्यांची उंची वाढवण्यात आली नाही. हेस्कॉमच्या गलथान कारभारामुळे शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लागला असून दुरुस्ती न झाल्यास गांधीनगर येथील कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. 10वी परीक्षेचा निकाल लागताच 11वी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची झुंबड उडू लागली आहे. यावर्षी निकाल कमी लागल्यामुळे प्रवेश मिळवण्यासाठी स्पर्धा कमी होणार आहे. सध्या शहरातील पदवीपूर्व कॉलेजमध्ये प्रवेशार्ज तसेच इतर माहिती घेण्यासाठी विद्यार्थी व पालकांची गर्दी होत आहे. 10वीचा निकाल गुरुवार दिनांक 9 रोजी जाहीर करण्यात आला.
परंतु त्यानंतर सलग सुट्ट्या आल्यामुळे कॉलेज बंद होते. सोमवारपासून कॉलेजमधील प्रवेश अर्ज मिळवण्यासाठी विद्यार्थी व पालकांची गर्दी होत आहे. उत्तराखंडमध्ये 4 धाम यात्रेत यंदा प्रचंड संख्येत भाविक पोहोचत आहेत. या दरम्यान यमुनोत्री धाम येथे दर्शन सुरू झाल्यापासून भाविकांच्या संख्येने आतापर्यंत उच्चांक गाठला आहे. तेथे रस्त्यावर आता चालता येईना इतकी सुद्धा जागा शिल्लक राहिलेली नाही. गंगोत्री यमुनोत्री धामच्या ठिकाणी विक्रमी गर्दीमुळे शासकीय व्यवस्था कोलमडली आहे. दोन्ही धामांसाठी हरिद्वार येथून निघाल्यास 170 किलोमीटर अंतरावरील बरकोट पर्यंत 45 किलोमीटर लांबीची वाहतूक कोंडी दिसून येणार आहे. कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीतील अनेक नागरिकांनी मालमत्ता कर तसेच पाणीपट्टी भरलेली नाही. त्यामुळे कॅन्टोन्मेंटच्या महसुलावर परिणाम होत आहे. महसूल जमा करण्यासाठी बोर्डने 30 जून पर्यंतची मुदत दिली असून त्यापूर्वी कर न भरणाऱ्या मालमत्ता धारकांवर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. कॅम्प तसेच किल्ला या परिसरात कॅन्टोन्मेंटची हद्द आहे. मागील वर्षापर्यंत ई छावणीद्वारे मालमत्ता कर भरणाऱ्यांना कॅन्टोन्मेंट बोर्डकडून 5% सवलत दिली जात होती, परंतु या वर्षीपासून ही सवलत बंद करण्यात आली. अनेक मालमत्ता धारकांनी अद्याप त्यांच्या मालमत्तांचा कर भरलेला नाही. घरपट्टी, दुकानाचे भाडे, पाणीपट्टी यासह इतर व्यावसायिक कर भरण्यासाठी 30 जून 2024 पर्यंतची मुदत देण्यात आली आहे. हजारो भाविकांच्या उपस्थितीत श्री लक्ष्मी देवीचा जय जयकार करत मण्णिकेरी येथे श्री महालक्ष्मी देवीचा विवाह सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. धनगरी ढोलाच्या गजरात रथोत्सवही अपूर्व उत्साहात पार पडला. बुधवारी सूर्योदयाला डोळ्याचं पारणं फेडणारा विवाह सोहळ्याचा भाग्याचा क्षण उपस्थित भाविकांनी अनुभवला. पै पाहुण्यांच्या वर्दळीने संपूर्ण गाव फुलून गेला आहे. तब्बल 21 वर्षांनंतर ही यात्रा होत असल्याने गावकऱ्यात उत्साहाचे वातावरण पसरले आहे. महानगरपालिकेने नूतन इमारतीच्या भिंतीवरच व्हर्टिकल गार्डन तयार केले होते. त्यामध्ये विविध प्रकारची रोपटी लावण्यात आली होती. मात्र आता ती पूर्णपणे वाळून गेली असून केवळ व्हर्टिकल गार्डनच्या कुंड्या लटकत आहेत. त्यामुळे व्हर्टिकल गार्डनच लटकले असल्याची जोरदार चर्चा सध्या सुरू झाली आहे. पर्यावरण जपण्यासाठी तसेच शहराच्या जनतेला त्याचे महत्त्व पटवून देण्यासाठी महानगरपालिकेने भिंतीवरच व्हर्टिकल गार्डन तयार केले. त्या ठिकाणी कुंड्या लावल्या. त्या कुंड्यांमध्ये रोपटी लावली गेली. काही दिवस ते रोपट्यांचे संगोपन करण्याचा आवडण्यात आला. मात्र आता त्याकडे महानगरपालिकेचे साफ दुर्लक्ष झाले आहे. व्हर्टिकल गार्डन तिथून नाहीसे झाले असून केवळ लटकलेल्या कुंड्याच आता दिसू लागल्या आहेत. याकडे महानगरपालिका आयुक्त लक्ष देणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. आथणी शहराबाहेर जुन्या तंगडी रोड नजीक घराला आग लागून मोठे नुकसान झाले. अमज अली अलीमसाब बाळोबा असे संबंधित नुकसानग्रस्ताचे नाव आहे. सदर घटना सोमवारी सायंकाळी घडली. या आगीत संसारोपयोगी साहित्य, दागिने, शेळ्या, पिठाची गिरण जळून सुमारे 20 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. आगीचे नेमके कारण समजू शकलेले नाही. सध्या उन्हाळी सुट्टी अंतिम टप्प्यात असून 2 आठवड्यांनंतर नव्या शैक्षणिक वर्षाला प्रारंभ होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर गट शिक्षणाधिकारी कार्यालयामार्फत नव्या शैक्षणिक वर्षाची तयारी केली जात आहे. त्यानुसार आतापर्यंत 40% पाठ्यपुस्तके दाखल झाली असून उर्वरित पाठ्यपुस्तके शैक्षणिक वर्षाला प्रारंभ होईपर्यंत उपलब्ध होणार आहेत. गतवर्षी एप्रिल महिन्यातच बहुतांशी पाठ्यपुस्तके दाखल झाली होती. शैक्षणिक वर्ष संपल्यानंतर विद्यार्थ्यांना उन्हाळी सुट्टीमध्ये फावल्या वेळेत पुढील शैक्षणिक वर्षाची तयारी व्हावी म्हणून सुट्टी पडण्यापूर्वीच पुस्तके देण्यात आली होती. मात्र यंदा निवडणूक प्रक्रियेमुळे पाठ्यपुस्तकांना काहीसा विलंबच झाला आहे. निप्पाणी शहर व परिसरातील ग्रामीण भागात झालेला वळीव पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मोठे नुकसान झाले आहे. शाळा, गोडाऊन, जनावरांचे गोठे यासह अनेक आस्थापनांचे नुकसान झाले आहे. वृक्ष उन्मळून पडल्याने वीज खांब, विद्युत वाहिन्या, वाहनांचे देखील नुकसान झाले आहे. या नुकसानीची पाहणी आमदार शशिकला जोल्ले यांनी मंगळवारी निप्पाणीत केली.
नुकसानग्रस्तांना भरपाई मिळवून देण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याची माहिती आमदार शशिकला जोल्ले यांनी पाहणी प्रसंगी दिली। महिलांची शक्ती हीच समृद्ध भविष्याची निर्मिती। लोकमान्य घेऊन आले आहेत महिला उन्नती योजना, जी देते तुमच्या गुंतवणुकीवर 10% आकर्षक व्याजदर, फक्त 500 दिवसांकरिता। किमान गुंतवणूक 10,000 रुपये। अधिक माहितीसाठी आजच कॉल करा 1800-212-4050। योजना फक्त महिला सभासदांकरिता। नियम अटी लागू। लोकमान्य, जिथे पैसे वाढतात आणि नातं वृद्धिंगत होतं। अमलझरी येथे पाण्यासाठी कूप नलिकेवर ग्रामस्थांची झुंबड उडाली आहे। सध्या गावात बहुग्रामचे पाणी 10 ते 15 दिवसातून एकदा येत आहे। त्यामुळे पाण्यासाठी कूप नलिकेवर ग्रामस्थांची गर्दी होत आहे। वळीवाच्या पावसामुळे गावात अनेक ठिकाणी विद्युत खांब तसेच झाडे पडली, यामुळे वीज पुरवठा खंडित झाला होता। यातच ग्रामदैवत म्हसोबा देवाची यात्रा होती, यामुळे पाणी टंचाई अधिकच भासली। मंगळवारी वीज पुरवठा सुरळीत झाल्यानंतर म्हसोबा मंदिरानजीक असलेल्या कूपनलिकेला ग्रामस्थांनी पाण्यासाठी गर्दी केली होती। ग्रामपंचायतीद्वारे कूपनलिकेवर मोटार बसवल्याने नागरिकातून समाधान व्यक्त होत आहे। विजापूर जिल्ह्यातील इंडी तालुक्यातील विविध भागात वळीवाच्या पावसाने हजेरी लावली। यावेळी वादळी वाऱ्यामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे। वादळी वारे आणि पावसामुळे केळी, लिंबू आणि डाळिंब बागा भुईसपाट झाल्या आहेत। यामुळे बागायतदारांना लाखो रुपयांचा फटका बसला आहे। पाणी टंचाईमुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांनी कष्टाने बागा जगवल्या होत्या, त्यातच वळीवाच्या तडाख्याने मोठे नुकसान झाले आहे। विजापूर जिल्ह्यातील सिंदगी तालुक्यातील मोरतागी जवळ धावणाऱ्या ट्रकला वायरिंग शॉर्ट झाल्यामुळे आग लागली। या आगीत ट्रकची केबिन आणि इंजिन पूर्णपणे जळून खाक झाले। सदर ट्रक कलबुर्गीहून बेंगळूरकडे रिकाम्या कुलींच्या बाटल्या घेऊन जात होता। अचानक ट्रकला आग लागल्याचे लक्षात येताच चालक ट्रकमधून खाली उतरला। याची माहिती मिळताच सिंदगी अग्निशमन दलाने तत्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि आग विझवली। तत्पूर्वी ट्रकची केबिन आणि इंजिन जळाले होते। घटनेची नोंद सिंदगी पोलीस ठाण्यात झाली आहे। याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडी करता पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल। तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत। धन्यवाद।